नमस्कार, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान आणि मजेत असाल. तर आज काहीतरी असं स्पेशल आहे तर आम्ही चाललो शॉपिंगला. दोघंच जण, योगेश आणि मी. आम्ही काहीतरी मस्त अशी शॉपिंग करणार आहेत आणि स्पेशल काहीतरी आहे. ते व्हिडिओ कंटिन्यू करा, खरंच खूप छान आहे आणि स्पेशली आहे त्यांच्यासाठी हो, योगेशसाठी हो, माझ्यासाठी हो. तर स्पेशल आहे. तर त्यासाठी मी आता जाणार आहे मार्केटमधून शॉपिंग वगैरे करणार मी आणि योगेशच चाललो. ते योगेशचं चालले चप्पल पाहिजे म्हणून. तर ते चप्पल घालते म्हणालीच, मला घालू देत नाही. तर शॉपिंग करायला चालले. तिकडून आल्याच्यानंतर पार्लरमध्ये जाणार. चला मग, बाय बाय. आत्ता मी आलो आहे शॉपिंग करून, म्हणजे थोडा वेळ झालं. फ्रेश वगैरे झाले. म्हटलं आता शॉपिंग काय आणली ते तुम्हाला दाखव. तर हे बघा, मिस्टरांना आणली. आवडते त्यांना माझे, मी काय बी शॉपिंग केली तर त्यांना खूप आवडते. तर हे बघा, त्यांच्यासाठी शॉपिंग केली. हे योगेशला पॅन्ट आणली. त्याला टी शर्ट आहेत घरात, त्यामुळे योगेशला पॅन्ट आणली. आणि हे बघा, त्यांच्यासाठी शर्ट आणला. आणि जीन्स ते कमीच घालतात बघा, जीन्सनं ते कमीच घालतात. तरी पण मी जीन्स आणली, कारण त्यांचं माप मला माहिती आहे ना. मग म्हटलं चला, योगेश आणि मी गेलो शॉपिंग करून आलो. बघू तर त्यांना किती आवडते काय. त्यांच्यासाठी शॉपिंग केली. आणि माझे पण ब्लाऊज शिवायला टाकायचं होतं. तर हे बघा, मी पण माझी साडी कटिंग ब्लाऊजचं बंद झालं, घेऊन आलो ना आपण ब्लाऊज. हे बघा, माझे पण ब्लाऊज शिवलो. आता मी घालणार आहे. छान शिवते, म्हणजे मी अशा फॅशनचं नाही शिवत, साधंच शिवते. ब्लाऊज शिवून आणलं. आणि ही तर साडी माहितीच आहे तुम्हाला. ही साडी घेऊन आले, फॉल बिडिंगला वगैरे टाकलेली. ही बड्डेला साडी घेतली. आता मी घालणार आहे आता आल्याच्या नंतर. आणि केक वगैरे आणला, पण केक थोड्या वेळाने घेऊन येणार आहे. ही साडी त्यांनी मला घेतली बरं का. मग मी त्यांना जाऊन आणले कपडे. आणि येताना साडी बिडिंगला ब्लाऊज वगैरे टाकलं होतं, त्यामुळं म्हणलं चला घेऊन जावं. मी दुसरं बरंच काय आणले, पण आज आहे त्यांच्यासाठीच स्पेशली मी गेलेली शॉपिंग करायला. त्यांच्यासाठी गेलेली मी आज शॉपिंग करायला. त्यांना बोलली चला, तर ते बोलले नको, कशाला खर्च करायचा असं वगैरे असं बोलत होते. मग त्यांना काही मी सांगितलंच नाही. जाऊन आणली. काल बोलली चला माझ्यासोबत, चला मला काहीतरी घ्यायचं आहे, तर नाही बोलले. त्यांना माहिती आहे माझ्यासाठी शॉपिंग करणार आहे, त्यामुळं मग ते नाही बोलले. चला आता मी ना स्वयंपाक बनवते. ते बोलले बाहेर जाऊ, पण त्यांना बाहेरचं जास्त आवडत नाही, त्यामुळे आता मी जेवण बनवते. आणि कसा वाटला तुम्हाला ड्रेस त्यांचा, योगेशचं, आमची शॉपिंग कशी वाटली तर सांगा. चला मी आता स्वयंपाक बनवते. आत्ता आलो आम्ही, थोडंसं मी आले, हातपाय वगैरे धुतले आणि तुम्हाला शॉपिंग दाखवली काय आणले ते. त्यांच्यासाठी स्पेशली मी गेलेली, बाकी मी काय मार्केटमध्ये एकटी जात नाही, त्यांच्यासाठीच गेलेली. तर त्यांच्यासाठी ड्रेस आणला, ते दाखवला. तर चला मी आता ना जेवण बनवते. जेवणात डाळ भात भाजी वगैरे असं त्यांना साधं सिंपल जेवण आवडतं, त्यामुळं साधं सिंपल जेवण बनवणार आहे. चला मग मी जेवण बनवते. प्राईज दे योगेश, डॅडीला कपडे द्यायला दे. आम्ही ड्रेस आणला तुम्हाला. तुम्हाला आवडला का नाही? हॅपी बर्थडे कर डॅडीला, हॅपी बर्थडे कर. हातात दे हात.
चला आता तू घालतो का नाही? तुझा कुठे? चला आता तयार व्हा बर्थडेसाठी. ते बघा बर्थडे केक आणि बर्थडे कोणाचा आहे? माझा बर्थडे आहे. मी करणार आहोत केक कटिंग. हे बघा केक. हा बघा योगेश. हे आहेत योगेशचे डॅडी. पण योगेशच्या डॅडीचा बर्थडे आहे. तर हा आज माझ्या योगेशचा पण बर्थडे आहे. चला आम्ही आता केक कटिंग करतो. फूल आहे. दुसरं घे. चमच्याचं पाहिजे. चमच्याने हे इथं चॉकलेट जास्त. आता जेवायचं का? आता सगळं खाऊन टाका. असा बर्थडे नाही असं बाबूच्या बर्थडेला केक नाही. तुमच्या अंगाला केक काऊन लागते? केक पाहिजे. आज होता सरांचा बर्थडे. असा आम्ही विश केला बर्थडे त्यांचा. हॅपी बर्थडे. चला मग आता आम्ही जेवतो.